देशामध्ये आजपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। आता फक्त 5% आणि 18% जीएसटी स्लॅब। पनीर, तूप, साबण, शॅम्पूसह कार, एसीच्या दरामध्ये घट। गर्व से कहो स्वदेशी है, समृद्धीसाठी पंतप्रधान मोदींचा नवा नारा। प्रत्येक घर, दुकानं स्वदेशी वस्तूंनी भरली पाहिजेत, मोदींचं देशवासियांना आवाहन। आता रिकामं ठेवू नका, माजी मंत्री धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना विनंती। योग्य वेळी योग्य संधी देण्याचा वरिष्ठ निर्णय घेतील, तटकरेंची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेट जीआर विरोधातील याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी। ठाण्यातील मेट्रो 4 आणि 4A ची आज चाचणी। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत मेट्रोची ट्रायल रद्द। आशिया चषकात भारताचा विजयाचा चौकार। सुपर 4 फेरीत पाकिस्तानचा धुव्वा। टीम इंडियाची पाकवर 6 विकेट्सनी मात। पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानकडून अर्धशतकानंतर संतापजनक कृती। मैदानात AK-47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ॲक्शन। पाक खेळाडूच्या कृतीतून निष्पापांचा नरसंहार दिसला, राऊतांची टीका। दोन्ही संघांमध्ये आघाडी 3-0 किंवा 10-1 असते तेव्हा त्याला स्पर्धा म्हणत नाही। भारत आणि पाकिस्तानमध्ये आता कोणतीही स्पर्धा उरलेली नाही। टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं उडवली खिल्ली। सोलापुरात मुसळधार पावसाचं थैमान। बार्शीमध्ये चांदणी नदीची परिस्थिती कायम। अकलूज सांगोला मार्गावरील वाहतूक 12 तासांपासून ठप्प, तर धाराशिवमध्ये बाणगंगा नदीला पूर आल्यानं शेतामध्ये पाणीच पाणी। बीडच्या शिरूर कासारमध्ये जोरदार पाऊस। सिंदफणा नदीला पूर, घरांसह बाजारपेठेत पाणी शिरल्यानं मोठं नुकसान, तर मांजरा धरणातून नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवला। शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात। कोल्हापूरच्या अंबाबाईला तोफेची सलामी। तुळजाभवानी मंदिरात फुलांची सजावट, तर सप्तशृंगीच्या आभूषणांची विधिवत पूजा। घरोघरीही उत्साहात घटस्थापना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।